ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माफ करा, खासदार शाहू महाराज, ज्यांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो, त्या खासदार सुधामूर्ती हा कार्यक्रम दिल्लीमध्ये असल्यामुळं कधी इतक्या एखाद्या कार्यक्रमामध्ये संसदेचे सभासद बघायला मिळत नाहीत, तेवढी उपस्थिती आज या ठिकाणी आहे. खासदार अमोल काळे, भास्करराव भोगरे, संजय पाटील, राजाभाऊ वाजे, श्रीमती रेणुताई पाटील, याशिवाय या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी, श्री दीपक टिळक, टिळक कुटुंबीय आणि मित्र, आजचा हा कार्यक्रम हा नेहमी पुण्यामध्ये होत असतो. गतवर्षी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान हा पुण्यामध्ये केला होता. आणि यापूर्वी विविध क्षेत्रामध्ये या देशाच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं अशा अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिलेला होता. मला आनंद आहे की यावेळीचा पुरस्कार सुधामूर्तींना मिळतो याचा तर आनंद आहेच, पण देशाच्या राजधानीमध्ये हा सोहळा होतो आहे याचं एक प्रकारचं समाधान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना आवडलं. लोकमान्य यांच्या संबंधी काही अधिक बोलण्याच्या संबंधीची आवश्यकता नाही. देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास लिहिल्याच्यानंतर लोकमान्यांच्या सहभागाशिवाय तो इतिहास कधी पुरा होऊ शकत नाही. एक काळ असा होता की इंग्रजांच्यापासून देशाची सुटका करावी यासाठी विचार विनिमय करण्याच्या संबंधीची भूमिका समाजाचा एक उत्तमही वर्ग हा सतत करत असेल. पण खऱ्या अर्थानं देशाचं स्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल तर मर्यादित घटकांच्या सहभागानं हा प्रश्न कधी सुटणार नाही. त्याच्यामध्ये देशाचा शेवटचा माणूस हा सुद्धा सहभागी झाला पाहिजे हे सूत्र लोकमान्यांनी मांडलेलं होतं. आणि म्हणून काँग्रेसचा चेहरा हा बदलायच्या संबंधीचं ऐतिहासिक काम एका दृष्टीनं लोकमान्यांनी त्या काळामध्ये केलं. अनेक ठिकाणी ते त्या कालखंडामध्ये फिरले. अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरला त्या काळामध्ये समाजामध्ये गुन्हेगार जमात म्हणून एक जमात ओळखली जात असे विजयंतीची आजच्या, आणि त्यांना एका वायर कंपाऊंडमध्ये बंदित केलेलं असायचं. हा बंदित केलेला वर्गसुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह हा लोकमान्यांचा होता. ते सोलापूरला गेले आणि या बंदितांचं संमेलन त्या ठिकाणी करून खऱ्या अर्थानं काँग्रेस ही तेल्या चांगल्याची झाली पाहिजे ही जी भूमिका मांडली जात असे त्याची कृती त्या कालखंडामध्ये लोकमान्यांनी केलेली होती. कितीतरी गोष्टी सांगता येतील. आयुष्याचा महत्त्वाचा काळ मंदिराच्या तुरुंगामध्ये ब्रह्मदेशात हा घालवण्याचा कालखंड असो किंवा नंतरच्या काळामध्ये संघर्षाचा हा काळ असो. मला आनंद आहे की या कार्यक्रमामध्ये हा लोकमान्यांच्या नावाचा हा पुरस्कार सुधामूर्तींना मिळतो आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी एका तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या जाणकार भगिनीने जे काही केलं त्याची नोंद आज टिळक स्मारक ह्या वतीने घेतला जातो आहे. आणि म्हणून त्यांचा पुरस्कार हा यांना दिला ही एका दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
हे सगळे होत असताना हे लोकमान्यांच्या नावाने होतं आहे. कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या लोकमान्यांच्या आणि या सगळ्या कामकाजाच्याबद्दलचं सहजपणे आपण बोलू शकतो. पण या बाबतीत मी काय अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही. शाहू महाराज आणि लोकमान्य यांच्या संदर्भातला एक वादाचा एक मर्यादित काळ सोडला तर त्यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध होते, ज्याचा उल्लेख शाहू राजाने छत्रपतींनी या ठिकाणी केला. लोकमान्यांचा अखेरचा जो काळ होता त्या काळामध्ये ज्याचा उल्लेख आत्ता शाहू राजा छत्रपतींनी केला की लोकमान्यांनी त्यांची प्रकृती बरी नसताना कोल्हापुरात यावं, पन्हाळ्यात हवा चांगली त्या ठिकाणी विश्रांती घ्यावी या प्रकारचा आग्रह हा शाहू महाराजांनी केलेला होता. पण त्याची काही स्वीकार करण्याची स्थिती प्रकृतीमुळे लोकमान्यांची नव्हती. पण शाहूराजे तिथं थांबले नाही. छत्रपती त्यांनी आपल्या दरबारातल्या एका व्यक्तीची नेमणूक ही मुंबईच्या ज्या गेस्ट हाऊसमध्ये लोकमान्य राहायचे त्या ठिकाणी त्यांची देखभाल करण्याच्यासाठी ठेवली. जी काही त्यांना वैद्यकीय गरज असेल त्या गरजेची पूर्तता करण्याची खबरदारी ही सुद्धा शाहू महाराजांनी घेतली. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांचं असलेल्या योगदानाची नोंद ही घेण्याची अत्यंत गरज आहे. जरी ते राजे असते, त्यांच्या मर्यादा असल्या तरीसुद्धा विचारानं आग्रहानं स्वातंत्र्याची भूमिका ही शाहू महाराजांच्यासुद्धा अंतःकरणात होती. आणि म्हणूनच लोकमान्यांच्या अखेरच्या काळामध्ये लोकमान्यांच्याकडं एक वेगळ्या दृष्टीनं त्यांची काळजी घेण्याची भूमिका ही शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये घेतली होती. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम लोकमान्यांच्या नावानं आणि हल्लीचे शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत हा जो होतो आहे हा एक विलक्षण योगायोग आहे. या पद्धतीचा हा कार्यक्रम रोहित आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आयोजित केला आणि तोही दिल्लीमध्ये आयोजित केला. त्याबद्दल त्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो. त्या कार्यक्रमाला एक विशिष्ट दर्जाचीच व्यक्ती असली पाहिजे याची खबरदारी त्यांनी घेतली आणि सुधा मूर्तींची नियुक्ती त्या ठिकाणी केली. आज मूर्ती पती पत्नी दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. आज अमेरिकेमध्ये आपण गेल्याच्यानंतर त्या अमेरिकेमध्ये 3 लाखांपेक्षा अधिक लोक हे इन्फोसिसमध्ये काम करतात. आणि सगळ्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर माझी खात्री आहे की आज लोकांना हाताला काम देण्याच्या संबंधीच्या काम देणाऱ्या अनेक विविध संस्था आहेत. त्या संस्थांच्यामध्ये असलेला एकंदर सगळा वर्कफोर्स बघितला आणि इन्फोसिसने देशाच्या बाहेर लोकांना आणि विशेषतः तरुण पिढीला जी संधी दिली त्याचा संख्याबळ बघितलं तर त्याची तुलना होऊ शकत नाही. एवढं प्रचंड काम हे इन्फोसिसच्या वतीनं नारायण मूर्तींनी केलं. आणि त्यांच्या या कामामध्ये त्यांना सहकार्य करणं, त्यांना साथ देणं आणि त्याचा दुसरा विधायक अँगल हा जाणीवपूर्वक जतन करणं या बाबतीत सुधा मूर्तींचं योगदान हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. याचा आनंद आपल्या सगळ्यांना होतो आहे. आपण सगळेजण या सोहळ्याला सहभागी झाला त्याच्याबद्दलचं एक प्रकारचं समाधान या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.